कधी विचार केलाय का की इंटरनेटवर इतका राग का असतो? म्हणजे तुम्ही राजकारण घ्या, क्रिकेट घ्या किंवा अगदी साधासुधा सिनेमा, प्रत्येक ठिकाणी फक्त वाद आणि भांडणच. असं नाही वाटत का की जणू काही सगळेजण एकमेकांशी लढायलाच ऑनलाईन येत आहेत? पण हा सगळा राग येतो तरी कुठून? खरंच आपण सगळे इतके रागीट झालो आहोत की यामागे काहीतरी वेगळंच आपल्याला न दिसणारं कारण दडलंय? याला म्हणतात रेज बेटिंग. म्हणजे काय तर जाणून बुजून अशी पोस्ट करायची ज्यामुळे लोकांना राग येईल, आणि मग काय, लोक त्यावर तुटून पडतील. कमेंट्स, लाईक्स, शेअर्स, जितका जास्त राग तितकं जास्त एंगेजमेंट, आणि जितकं जास्त एंगेजमेंट तितके जास्त व्ह्यूज. व्हायरल होण्याचा हा एक एकदम सोपा आणि यशस्वी फॉर्म्युला बनला आहे. चला, आज आपण हेच समजून घेऊया की हा ऑनलाईन राग तयार कसा होतो आणि तो विकला कसा जातो. कारण हा आता फक्त लोकांचा राग नाही राहिला, तर हा एक मोठा बिझनेस बनला आहे. तुम्ही बघितलंच असेल, काही न्यूज चॅनल्स सतत वादग्रस्त विषय कसे उचलून धरतात, किंवा काही इन्फ्लुएन्सर्स मुद्दामून असे व्हिडिओ बनवतात ज्यामुळे समाजात दोन गट पडतात. या सगळ्यामागे एकच उद्देश असतो: आपल्या रागाचा वापर करून पैसे कमावणे. पण ह्या सगळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे माहितीये? ते आहेत सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स. हो, हे अल्गोरिदमच ठरवतात की आपल्याला काय दिसणार आणि काय नाही. आणि गंमत म्हणजे यांना राग आणि द्वेष प्रचंड आवडतो. आता बघा, काही वर्षांपूर्वी यूट्यूबवर दिवसाला तब्बल 100 दशलक्ष तास व्हिडिओ बघितले जायचे. विचार करा, 100 दशलक्ष तास. ही काही छोटी गोष्ट नव्हती. पण यूट्यूबला इथेच थांबायचं नव्हतं. त्यांचं पुढचं ध्येय होतं दिवसाला 1 अब्ज वॉच आवर्सपर्यंत पोहोचण्याचं, म्हणजे तब्बल 10 पट वाढ. आणि हे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी आपल्या एआयला कामाला लावलं. आणि मग त्या एआयला एक गुपित कळालं. ते हे की लोकांना चांगल्या सकारात्मक गोष्टींपेक्षा भांडणं, वादविवाद आणि गॉसिप बघायला जास्त आवडतं. जितका जास्त वाद तितकं जास्त एंगेजमेंट. सोपं गणित. 2018 मध्ये फेसबुकने सुद्धा असाच एक बदल केला. त्यांनी मीनिंगफुल सोशल इंटरॅक्शन किंवा MSI नावाचा एक नवीन नियम आणला. याचा सरळ अर्थ होता की ज्या पोस्टवर जास्त कमेंट्स आणि शेअर्स असतील ती पोस्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. पण इथेच एक मोठी गडबड झाली. फेसबुकचा अल्गोरिदम चांगल्या आणि वाईट कमेंट्समधला फरकच ओळखू शकला नाही. त्यामुळे ज्या पोस्टवर जास्त शिवीगाळ, जास्त भांडणं व्हायची, त्यालाही तो मीनिंगफुल समजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवू लागला. आणि इथूनच खऱ्या अर्थाने ऑनलाईन द्वेषाचं विष पसरायला सुरुवात झाली. बरं, पण या सगळ्याला फक्त टेक्नॉलॉजीला जबाबदार धरणं योग्य आहे का? की आपल्या मनातही असं काहीतरी आहे ज्यामुळे आपण ऑनलाईन जगात इतके वेगळे वागतो? एक खूप छान वाक्य आहे की जर तुम्हाला एखाद्याचा खरा चेहरा बघायचा असेल तर त्याला एक मुखवटा द्या. आणि खरंच, इंटरनेटने आपल्या सगळ्यांनाच एक मुखवटा दिला आहे. आणि या मुखवट्याआड आपण ते सगळं करतो जे आपण खऱ्या आयुष्यात करायची हिंमतही करणार नाही. मानसशास्त्रामध्ये याला ऑनलाईन डिसइनहिबिशन इफेक्ट म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, ऑनलाईन असताना आपल्याला कसलीच भीती वाटत नाही. आपल्याला वाटतं की आपण काहीही बोलू शकतो, कोणालाही काहीही बोलू शकतो, आणि आपल्याला कोणी काहीही करणार नाही. यामागे मुख्यत्वे 6 कारणं आहेत. 1. आपण आपली ओळख लपवू शकतो. 2. समोरची व्यक्ती आपल्याला दिसत नाही, त्यामुळे तिच्या भावनांची पर्वा वाटत नाही. 3. आपण काहीही बोललो तरी त्याची लगेच प्रतिक्रिया येत नाही. 4. आपण समोरचा टोन चुकीचा समजू शकतो. 5. आपल्याला वाटतं की हे ऑनलाईन जग खरं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं 6, इथे आपल्याला कोणी विचारणारं नाही, कोणाचा धाक नाही. याचं एक भयानक उदाहरण म्हणजे 1974 सालचा हा प्रयोग. मरीना अब्रामोविक नावाचे कलाकार 6 तास एका खुर्चीवर शांत बसली. तिच्यासमोर 72 वस्तू ठेवल्या होत्या, ज्यात गुलाबाचं फूल होतं, पण एक भरलेली बंदूकही होती. लोकांना तिच्यासोबत काहीही करण्याची परवानगी होती आणि त्याचे काही परिणाम होणार नव्हते. सुरुवातीला लोकांनी तिला गुलाबाचं फूल दिलं, पण हळूहळू ते हिंसक झाले. त्यांनी तिचे कपडे फाडले, तिच्या शरीरावर जखमा केल्या आणि शेवटी तिच्या डोक्यावर बंदूक रोखली. पण जेव्हा 6 तासानंतर मरीना उठून उभी राहिली, तेव्हा तेच लोक तिला सामोरे न जाता पळून गेले. यावरून हेच कळतं की जेव्हा परिणामांची भीती नसते तेव्हा माणूस किती क्रूर बनू शकतो. पण या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होतो याचा कधी विचार केलाय का? हा ऑनलाईन राग फक्त ऑनलाईन पुरता राहत नाही, तो आपल्या खऱ्या आयुष्यात उतरतो आणि आपलं मानसिक आरोग्य,
आपली निर्णय घेण्याची क्षमता सगळं काही उद्ध्वस्त करतो. खरं तर सोशल मीडिया म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे. जसं कॅसिनोमध्ये स्लॉट मशीन खेळताना आपण पैसे टाकत राहतो या आशेवर की कधीतरी जॅकपॉट लागेल, पण जिंकतो कोण? नेहमी कॅसिनोच. तसंच सोशल मीडियावर आपण आपला वेळ आणि लक्ष गुंतवत राहतो या आशेवर की आपल्याला काहीतरी चांगलं, काहीतरी छान मिळेल, पण शेवटी फायदा कोणाचा होतो? फक्त त्या सोशल मीडिया कंपन्यांचा. व्यसन म्हणजे नक्की काय? व्यसन म्हणजे एखादी गोष्ट करून आपल्याला आनंद मिळत नाहीये हे माहीत असूनही तीच गोष्ट करत राहणं. आणि सोशल मीडियाचं आपल्याला नेमकं हेच व्यसन लागलंय. आपल्याला माहीत आहे की तासनतास स्क्रोलिंग करून काहीच मिळणार नाही, उलट वाईटच वाटतं, तरीही आपण ते थांबवू शकत नाही. पण घाबरू नका, यातून बाहेर पडण्याचा एक खूप सोपा आणि प्रभावी मार्ग आहे, आणि तो मार्ग पूर्णपणे आपल्याच हातात आहे. याला म्हणतात डिजिटल एनर्जी ऑडिट. खूप सोपं आहे. तुम्ही जे ॲप्स वापरता त्यांची एक यादी करा आणि प्रत्येक ॲप वापरल्यानंतर फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा की हे ॲप वापरून मला कसं वाटतंय, चांगलं की वाईट, उत्साही की थकल्यासारखं. जे ॲप्स वापरून वाईट वाटतंय, जे आपली एनर्जी घेतात, त्यांना सरळ डिलीट करा. आणि जे ॲप्स सकारात्मक ऊर्जा देतात फक्त तेच ठेवा. विश्वास ठेवा, याचा खूप फायदा होतो. ही गोष्ट आहे स्टॅनिस्लाव पेट्रोव्ह यांची, एका माणसाची ज्याने एका क्षणात जगाला अणुयुद्धापासून वाचवलं. 1983 सालची गोष्ट आहे. पेट्रोव्ह सोव्हिएत युनियनच्या अणुबॉम्ब चेतावणी प्रणालीवर काम करत होते. एका रात्री अचानक अलार्म वाजू लागले. अमेरिकेने 5 अणुबॉम्ब डागले होते. नियमानुसार पेट्रोव्ह यांनी तात्काळ प्रतिहल्ला करण्याची सूचना द्यायला हवी होती, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी शांतपणे विचार केला. त्यांना वाटलं की काहीतरी गडबड आहे, आणि त्यांनी रिपोर्ट दिला की ही एक तांत्रिक चूक आहे. आणि त्यांचा तो निर्णय बरोबर होता. त्यांच्या एका शांत निर्णयामुळे आज आपण सगळे जिवंत आहोत. आता फक्त एक विचार करा, जर त्या रात्री पेट्रोव्ह यांच्याकडे ट्विटर असतं तर काय झालं असतं? लोकांनी काय म्हटलं असतं? देशद्रोही, भित्रा, अमेरिकेचा एजंट. आणि कदाचित लोकांच्या त्या दबावाखाली येऊन पेट्रोव्ह यांनी चुकीचा निर्णय घेतला असता. आणि आज म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण सोशल मीडियावर स्क्रोल करत असू तेव्हा एक क्षण थांबूया आणि विचार करूया, आपल्याला खरंच हे करायचं आहे का, की आपण फक्त एक झॉम्बीसारखं वागत आहोत? कदाचित सोशल मीडिया पूर्णपणे सोडून देणं शक्य नसेल, पण त्याचा वापर आपण नक्कीच कमी करू शकतो. कारण आपला वेळ, आपला आनंद आणि आपली मनःशांती यापेक्षा मौल्यवान दुसरं काहीही नाही.